अक्कलकोट विधानसभेसाठी मी उमेदवार नसलो असतो तर काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला असता, असं परखड मत चिंतन बैठकीत सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केलं। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर तालुक्यातून उठलेलं म्हेत्रे यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या अफवांचं वादळ शमवण्यासाठी म्हेत्रे यांच्या नेतृत्वात अक्कलकोट तालुका काँग्रेस कार्यालयात चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मतदारांचं तथा काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानताना काँग्रेस पक्षाला सोडण्याच्या चर्चेचं खंडन करीत आजपर्यंत आपण काँग्रेस पक्षाशी निष्ठा बाळगली असून यापुढेही आपण काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं सांगितलं। तसंच यापुढे नव्या दमाच्या कार्यकर्त्याला पुढे करून आपण आपली भूमिका निष्ठेनं बजावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। एकटा म्हेत्रे काही करू शकणार नाही, सगळे मिळून केलं तरच काहीतरी होणार आहे, बरोबर आहे की नाही? आता ते सांगितलं शाकिरने, बरोबर आहे। त्याला म्हणलं साहेब तुम्हाला वाईट वगैरे का? वाईट नाही, अगदी बरोबर बोलला तुम्ही, कुठेतरी थांबायला पाहिजे। खरं म्हणजे मी ह्याच वेळी थांबणार होतो, पण समोर तसला गडी नव्हता त्याच्या। ह्याच्यापेक्षा मोठा मानहानी पराभव झाला असता, कोण मल्लू पाटील उभा राहते, दुसरं कोण उभा राहते, आता सांगतो मी सगळं ते झालंच नसतं। तिसरं एक चेहरा लागतो तालुक्याला विधानसभेला जाण्यासाठी। मल्लू आहे पण एवढं नाही, अजून एवढं ताकद आली नाही त्याच्या आमदारकी लढवण्यासाठी। आता 5 वर्षात तयार करावं लागणार, मल्लू असू दे, दुसरं कोण असू दे, कोण का तयार होईल, आम्ही त्यांच्या पाठीशी, आमचं ते म्हणणं नाही, बरोबर आहे की नाही? ते तयार व्हावं लागतं, ते तयार होण्यासाठी तुम्ही करावं लागतं, संघर्ष करावं लागतं। आम्ही लय संघर्ष केला। मी 96ला आम्ही तालुका अध्यक्ष असताना आम्ही दर 15 दिवसाला एक मोर्चा काढत होतो। मी 5-6 हजार लोकांचा मोर्चा निघणार, तसं त्या टाईप ह्यावेळी आता तयारी करावं लागणार। पुढे जे आमदार कोण होणार इच्छुक असतील त्यांनी, आता सांगतो मी, ती तयारी ठेवावं लागणार आहे। संघर्ष, भांडणं, जेल, कोर्ट होऊ दे की, त्याला सगळं तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर सगळं त्याच्यात जावंच लागणार। सोन्याला आगीतनं जावंच लागणार ना, तरच सोना चकाकणार आहे, बरोबर आहे की नाही? सोनं आहे की नाही कसं कळणार आपल्याला, बरोबर आहे की नाही? म्हणून हे सगळं करणार। तुम्ही येऊ नका, तुमच्यासाठी दरवाजे बंद आहेत, असं अरे तिच्या मी इलेक्शन कुठं कुठं जाणार आहे? मी मागे केले होते, इलेक्शनच्या अगोदर केले होते, त्यावेळेस पण म्हणलं होतं मी भाजपमध्ये जातो म्हणून, विचार चालला होता जावं का म्हणून, पण जातो म्हणून कधी म्हणलो होतो मी, कळलं की नाही? आता परत सुरू केलं, आता अंतर इलेक्शन संपलं, आता का सुरू केलं मला काय कळलं ना, म्हणून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका, मी कुठेही जाणार नाहीये। आता आपल्याला नवीन करायचं काय, नवीन लोकांना पुढे करायचं, म्हणून नवीन करण्यासाठी तुम्ही सजवायला पाहिजे, नव्या जोमाने कामाला लागायला पाहिजे। जे आपण काम ते करावं एवढं त्या प्रसंगी सांगतो। चिंतन बैठक तर आहेच, सगळेजण चिंतन करा। मी नुसतं त्यांनी करतंय असं तसं, नेमकं काहीतरी आलं की आम्हाला हे काम आहे, मला ते काम आहे। वास्तविक कामं तर आयुष्यात असणार सगळ्यांना, मरेपर्यंत काहीतरी काम काय संपणार नाहीत ते, पण पार्टीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला, पार्टीसाठी काहीतरी करावं लागेल। थोडं तुम्ही जागृत राहिला, गावात 1 तास बरोबर सगळे आपले मित्रमंडळी घेऊन आपले जे कार्यकर्ते चर्चा केला, रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अर्धा तास विचार विनिमय केला, काय करायला पाहिजे, काय नाही, आज गावात काय झालं, काय नाही, या गल्लीत काय झालं, त्या गल्लीत काय झालं, असं लहान बारीक गोष्टीवर गावातल्या नेत्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। यावेळी काँग्रेस पक्षाच्या या चिंतन बैठकीत तालुक्यातील विविध नेत्यांनी तथा कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना राज्यातील विविध ठिकाणच्या दिग्गजांचा पराभव झाला असून म्हेत्रे यांनी पुन्हा नव्या दमानं आणि नव्या उमेदीनं कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची साथ घातली, तर काही कार्यकर्त्यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांनी त्यांच्या विजयाचा गुलाल आमच्या अंगावर उधळूनच राजकीय संन्यास घेण्याची यावेळी म्हेत्रे यांना विनंती केली। यावेळी या चिंतन बैठकी प्रसंगी शहराध्यक्ष रईसभाई टीनवाला, अशफाकभाई बरळगी, सिद्धार्थ गायकवाड, मल्लिकार्जुन पाटील, सद्दाम शेरीकर, अशफाक अक्सापुरे, मल्लिकार्जुन काटगाव, नितीन नानावरे, लाला राठोड, राजकुमार लकाब शेट्टी, सुनील खवळे यांच्यासह अक्कलकोट शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती।